नमस्कार. मी चेतन परशुराम गंगावणे. अनट्रॅव्हल कोकणच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत करतो. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणून आपण सर्वजण साजरा करताना दिसतो. याच जागतिक पर्यावरण दिन या निमित्त आम्ही आमच्या कलाअंगण परिवारातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि ह्याच कलाअंगण परिसरातील सर्व वृक्षांना एकत्र करून बनवलेला आजचा हा खास व्हिडिओ. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज जगभरामध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस म्हणजे 70च्या दशकात सुरू झालेली संयुक्त राष्ट्राची इतिहासातील सर्वात मोठी जागृती मोहीम. वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून आजचा दिवस हा अतिउत्साहाने साजरा केला जातो. या वर्षी 5 जून जागतिक पर्यावरण दिन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे साजरा केला जाणार आहे. गेल्या वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पर्यावरणाला लाभच झालेला आहे. अनेक देशातील प्रदूषणाचा टक्का घसरल्याचे, वन्यजीव मुक्त संचार करू लागल्याचे समोर आले आहे. पर्यावरण कायम निरोगी ठेवण्यासाठी भविष्यात आपल्याला काम करणे अत्यंत आवश्यक आहे. यंदाच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निसर्ग रक्षणाची गरज आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक आणि सोशल मीडिया परिवारापर्यंत पोहोचवून आपणही सुरुवात करूया. पर्यावरण दिन हा का साजरा केला जातो ह्याबद्दल मला आपल्याशी थोडीशी बोलायचं आहे. माणसाने निसर्गाला स्वतःची एकट्याची मालमत्ता असल्यासारखे वापरून घेतले. वृक्ष काटणी, जंगल छाटणी, खनिज शोधासाठी खाणी खोदकाम, प्लॅस्टिकचा अतिवापर, हवा, नद्या, समुद्र यांचे प्रदूषण अशा अनेक गोष्टींनी आपण पर्यावरणाचे संतुलन बिघडवलेले दिसते. या पृथ्वीवरील कितीतरी प्राण्यांच्या, वनस्पतींच्या प्रजाती आपण हे नष्ट केलेल्या दिसून येतात. या पर्यावरण संवर्धनासाठी आपण नागरिकांनी जागरूक होण्यासाठी, या निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी हा पर्यावरण दिन आपण सर्वांनी एकत्र होऊन हा साजरा केला पाहिजे. पृथ्वीवर वेळोवेळी पाऊस, भूकंप, पेटलेले वणवे, अचानक येणारी वादळे याकडे आपण सजगपणे पाहिले पाहिजे. मानवी जीवन किती प्रगत झाले तरी ते निसर्गावर अवलंबून आहे हे आपण विसरत चाललेलो आहोत. निसर्गाचे संवर्धन हे आपलेच संवर्धन आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि आपण निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. पहिल्या पर्यावरण दिनाची थीम काय होती? ती थीम अशी होती की 5 जून 1974ला प्रथम हा दिन साजरा करण्यात आला आणि ह्या पर्यावरण दिनाचे यजमानपद हे अमेरिकेला देण्यात आले होते व त्या वर्षीची थीम होती केवळ एक पृथ्वी. आपल्या भारत देशाला सुद्धा पर्यावरण दिनाचे यजमानपद हे 2 वेळा आतापर्यंत मिळालेले आहे. भारताला प्रथम सन 2011 व नंतर सन 2018 अशा 2 वेळा हा दिवस साजरा करण्यासाठी यजमानपद मिळाले. 2011ची थीम होती वन निसर्ग आपल्या सेवेची आणि 2018ची थीम होती प्लॅस्टिक प्रदूषणावरती मात. अशी 2 वेळा ही थीम घेऊन आपल्या भारत देशाने हा पर्यावरण दिन साजरा केला. On June 5, every year the nature impacts around the globe celebrate World Environment Day, encourage awareness and observe its protection. Since 1974, World Environment Day has been celebrated, engaging governments, business and citizens in an effort to address pressing environmental issues with participation from over
143 countries annually. World Environment Day came into existence in 1972 by the United Nations Assembly on the first day Stockholm Conference held on the human environment and later in 1974. The day started to be celebrated with the theme Only One Earth, which was started on 1972. The idea for rotating the center of these activities through selecting different host countries began in 1987. In 2013, the anthem was launched on the occasion of World Environment Day in New Delhi. Over the years, the day became a global platform for raising awareness and taking action on the urgent issues from marine pollution and the global warming to sustainable consumption and wildlife crime. This year, the theme of World Environment Day is Reimagine, Recreate, Restore. The global host for the day in 2021 to highlight the importance of the ecosystem restoration is Pakistan. World Environment Day is celebrated every year on 5th June. The purpose of this day is to make the people aware of the regularly changing scenario of our planet's environmental conditions. The announcement of celebrating this day was made by the United Nations in the year 1972 to bring political and social awareness towards the environment. During the discussion, World Environment Day was suggested, and after 2 years it started celebrating on 5th June 1974. So let's come together and celebrate World Environment Day. Thank you.